लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची जाहीर कबुली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता। आमदार चंद्रकांत रघुवंशी। लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेनेने युती धर्म पाळला नसून काँग्रेसच्या उमेदवाराला छुप्या पद्धतीने पाठिंबा दिला असल्याचे आरोप वारंवार भाजपाकडून केले जात आहेत। मात्र आता शिंदेंची शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीरपणे याची कबुली दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे, कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य आहे। आम्ही मैदानात होतो। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही भाजपला उमेदवार बदलण्यासाठी वारंवार विनंती केली होती, तरी देखील भाजपने चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले व भाजपने लोकभावनेचा आदर केला नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत नंदुरबारसाठी भाजपाने उमेदवार बदलला असता तर काँग्रेसचे उमेदवार निवडून आला नसता, असे स्पष्ट वक्तव्य शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। वाटत नाही, पण काँग्रेसने तर खरं म्हणजे आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे, कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य आहे। काही झाकलेलं नाही। पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराची काही नाही। आम्ही मैदानात होतो। आम्ही फक्त भाजपाला तेव्हा विनंती केली होती की तुम्ही उमेदवार बदला, पण भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला असता तर काँग्रेसचा खासदार निवडूनच आला नसता। पण भारतीय जनता पक्षाने सुद्धा लोक भावनेचा आदर केला नाही आणि त्याच्यामुळे चीड असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लोकांनी पाडून टाकलं। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।